Hi friends, this is Bhushan Nemlekar on Daisar Connect, and I would like to introduce a beautiful property which is there in my very own Konkan, because I belong to Nemre near Sawantwadi, and there's a property called Aradhya Adorer, which is supposed to be like one of the prime properties just on the highway near a place called, it's in Zarab 0 Point, and I'm absolutely in love with this property because it has got a theater concept over here. There's a theater in this property, and I was bowled over when I saw. I have stayed over here, and that's the reason I am definitely recommending this property. The main thing is I have with me today as guests उदय पारडे सर अँड मिसेस स्मिता पारडे मॅम. त्या हे विजनरीज आहेत या प्रॉपर्टीचे, आणि मला अतिशय कुतूहल होतं. मी त्यांना कमीत कमी 2 किंवा 3 दिवस ट्रॅक करते की बाबा तुम्ही वेळ द्या आणि आपल्या ह्या संपूर्ण कॉन्सेप्टबद्दल बोला. कारण काय होतं की कोकणामध्ये आता टुरिझम एवढं अप्रतिम डेव्हलप करण्याचा प्लॅन आहे राज्य सरकारचा म्हणा किंवा केंद्र सरकारचा. सो मला असं वाटतं की उदयजी, तुम्ही तुमचं कॉन्सेप्ट काय आहे आणि तुमचं काय विजन आहे ह्याच्याबद्दल जरा तुम्ही निश्चित सांगा. नमस्कार सर. पहिलं मी माझी थोडक्यात एक 4 वाक्यामध्ये हिस्ट्री सांगतो तुम्हाला की मी बेसिकली कोल्हापूरचा. मी इकडे आलो, माझे मिसेस पूर्वीची जयंती धुरी, आत्ताची स्मिता. तर आम्ही दोघं एकत्रित कन्स्ट्रक्शन बिझनेस सुरू केला. गेली 25 वर्ष 28 वर्ष झाली ऑलमोस्ट. त्यानंतर आमच्या डोक्यात येतं काय, एक कन्स्ट्रक्शन सोडून दुसरं आणखी काय करायचं. तर ॲक्सिडेंटली आम्हाला आमच्या घराच्या बाजूला एक जागा मिळाली, हायवे टच. मग तिथे काय करायचं असं दोघांचं डिस्कशन होता की इथे काहीतरी आपण वेडिंग हॉल करूया आपण, जो इथे नाही आहे जवळपास काहीतरी. सो आम्ही त्याच्यावर काम करायला सुरू केलं ऑलमोस्ट 10 वर्षापूर्वी. त्या दृष्टीनं आम्ही एक मास्टर प्लॅन केला आणि त्या मास्टर प्लॅनप्रमाणे लँड डेव्हलपमेंट करणं, प्लांटेशन करणं हे सुरू केलं. आणि 2019ला आम्ही ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनला सुरू केलं. ऑलमोस्ट 4 वर्ष लागले. लॉकडाऊनचा पिरियड होता, त्यामध्ये आम्ही दोघांनी मिळून त्याच्यावरती काम केलं. लॉकडाऊन पिरियडमध्ये आमचं कन्स्ट्रक्शन सुरू असताना मध्येच काही जण भेटायचे की असं करा तसं करा, पण आमचा कन्सेप्ट होता फक्त वेडिंग हॉल, रूम्स आणि AC हॉल करायचा होता, कारण इथे गरज होती त्याची. पण मध्ये मला एक मित्र आला, तो म्हणाला इथे तुम्ही सिनेमा थिएटर का करत नाही. सो आमचं थोडा कन्सेप्ट चेंज झाला. मग सिनेमा करायचं, थिएटर करायचं असं एक प्लॅन आला आणि त्याच्यावरती आम्ही काम सुरू केलं आणि आम्ही त्यात ते बांधून पूर्ण झालं. 2022ला मी ओपनिंग केलं. पण ज्यावेळी सिनेमा झाला त्यानंतर असं लक्षात आलं की त्यासाठी रेस्टॉरंट पण लागेल, इतर सोयी लागतील. त्या सगळ्या आम्ही फुलफिल करायचा प्रयत्न केला आणि ऑलमोस्ट 3 वर्षामध्ये आम्ही ते सगळं कम्प्लिटली रन होतं आहे. प्रॉपर्टी अगदी हायवे टच आहे. इथून गोवा बाउंड्री 15 किलोमीटर आहे, मोपा एअरपोर्ट 30 किलोमीटर आहे, वेंगुर्ला बीच आहे, बरेचसे बीचेस जवळ प्रॉपर्टीच्या जवळपास आहेत. आमचा पहिला फेजमध्ये आम्ही हे सगळं केल्यानंतर मला जे रिपोर्ट्स किंवा रिव्ह्यूज येतात त्याने आम्ही अतिशय भारावून गेलो. त्यामुळं आम्हाला आणखी पुढे काम करायची एक चालना मिळाली थोडक्यात सांगायचं तर. आणि ह्या सगळ्या जो आमचा व्यवसाय नवीन उभा केला आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला एक हे केलं की तिथे आपल्याला गेस्ट सॅटिस्फॅक्शन पहिलं महत्त्वाचं आहे, जे की पैसे कमवणे. कारण ऑलरेडी देवाने आम्हाला इतकं दिलं आहे की आम्ही त्यात खूप खुश आहोत आणि आम्हाला पुढे जाऊन काय करायचं हेही आमचं ठरलेलं आहे. आपल्या इथे जे गेस्ट येतील ते आनंदी होऊनच गेले पाहिजेत, हा आमचा प्रायोरिटी आहे आमची पहिली. अतिथी देवो भव जे म्हणतो त्याप्रमाणे आम्हाला आलेलं गेस्ट हा सॅटिस्फाईच झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही बराचसा वेळ देत असतो. मी, माझी मिसेस स्मिता आहे, माझी 3 मुलं आहेत, दर्पण, दिशा, आर्यन. आता पुढच्या पिढीकडं हे हँडओव्हर होईल त्यावेळी त्यांनाही मी त्याप्रमाणे कल्पना देतो की हे ज्या पद्धतीनं चाललं आहे ह्याच्यात आणखी भर घाला, आणखी छान करा. आता ही पहिली फेज कंप्लीट झाल्यानंतर आमच्या पुढच्या फेजमध्ये आम्हाला कॉटेजेस आहेत, स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे. असं एक जस्ट आता पुढच्या महिन्यापासून सुरू करतो आहे. मे बी 1-1.5 वर्षामध्ये ती पूर्ण होईल. तिथे आम्हाला वेगळा प्रकारच थीम, कोकणात जी थीम आहे जुन्या घरांची थीम, ती राबवायची आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला कोकणामध्ये जे काय घरं आहेत, ज्या टाईपचं लाईफ आहे ते त्यांना अनुभवता येईल. इथं येऊन त्याचा आनंद घेतील आणि आनंदी होऊन आपल्या घरी जाऊ शकतात.
आणि छान आनंदी राहण्यासाठी जे काय लागेल ते आमचा करायचा प्रयत्न आहे. मित्रांनो, आता आपण एक काम करूया, आपण लॉनमध्ये जाऊया आणि तिकडची जी काही अप्रतिम सिनरी आहे ते पाहूया आणि एखाद दोन प्रश्न आपण तिकडे सरांना विचारूया, उदय सरांना, आणि लेट्स सी हाऊ द प्रॉपर्टी इज. कम ऑन. मित्रांनो, मी आता लॉनमध्ये आलेलो आहे आराध्य ॲडोररच्या. जसं मगाशी मी सरांचा इंटरव्ह्यू घेतला किंवा त्यांच्याकडनं कॉन्सेप्ट समजून घेतला, तर आता आपण काय करूया, आता आपण स्मिता मॅमकडनं ह्या लॉनमध्ये काय काय होतं याच्याबद्दल समजून घेऊया. आणि आर्यन त्यांचं नेक्स्ट जन पण आलेलं आहे, सो दॅट ही ऑल्सो कॅन एक्सप्लेन टू अस काय पुढे प्लॅन आहे. आता ह्या आराध्यच्या लॉनमध्ये म्हटलात तर नाईट इव्हेंट्स जेवढे असतात ते नाईट इव्हेंट चांगल्या प्रकारे आम्ही मॅनेज करतो. हळदी, श्रीमंत पूजन, रिंग सेरेमनी, तसंच रिसेप्शनसुद्धा सुद्धा या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज करतो. इव्हन राहण्याकरता पण आपण लोक राहण्यासाठीच येतात. 3 दिवसांचा स्टे असतो. एक दिवशी हळदी वगैरे हे असतं, म्हणजे श्रीमंत रिंग सेरेमनी आणि हळदी घेतात एका दिवशी. दुसऱ्या दिवशी श्रीमंत पूजन, एंटरटेनमेंटसाठी प्रोग्राम ठेवतात सगळ्या गेस्टसाठी. आणि मग पॅकेज आणि तिसऱ्या दिवशी मग त्यांचं हॉलला बँक्वेटला त्यांचं लग्नाचा आणि प्रोग्राम असतो. रात्री ते रिसेप्शन ठेवतात. अशा प्रकारे होतं, किंवा ज्यांना जसं सोयीस्कर असेल त्याप्रमाणे ते हे करतात. मला एक प्रश्न आता आर्यनला विचारायचं आहे. अगदी मुश्किलीने आर्यनला इकडे गाठलं बिकॉज इज कम फॉर अ फ्यू डेज स्टे ओव्हर. आर्यन, मी ऐकले 31 डिसेंबरचा कार्यक्रम जो होता तो यू हॅड अरेंज आणि भरपूर लोक आलेली. काही सांगू शकतील त्याबाबतीत? 31ला आम्ही दरवर्षी ठेवतोच. खरं लास्ट इयरचा मी आणि माझ्या बहिणीने प्लॅन केलेला. प्रॉपर दिशा पारळे, ती मुंबईला असते, ती जॉबला आहे. मग आमचं असं ठरलेलं की जरा यावेळी प्रॉपरली करायचं सगळं मॅनेज. आणि मग आम्ही दोघांनीच फायनली म्हणजे सगळं स्टाफिंग वगैरे, टेबल सेटअप सगळं डिसाईड केलेलं. मग एंट्रीचे फीज वगैरे, मग कसं ठेवायचं मेन्यू. मग इट वॉज सक्सेसफुल. गर्दी खूप होती, खूप लोक आलेली गोव्यावरनं आणि तिकडनं पण त्यांचे रिव्ह्यूज पण आम्ही घेतले. मग कम्पॅरेटिव्हली गोव्यापेक्षा ही जागा म्हणजे रशमध्ये जास्त एन्जॉय करण्यापेक्षा इथे शांततेत एन्व्हायरमेंटमध्ये इथे एन्जॉय करणं कम्पॅरेटिव्हली बरं आहे. मग असं सांगितलं त्यांनी सगळ्यांनी. पुढे देखील यू हॅव प्लॅन्स की यू गोइंग टू डू लाईक दिस इन फ्युचर व्हेन यू पुढे लुक इनटू द बिझनेस? हो, हाच प्लॅन आहे आता. म्हणजे ह्यांच्या आयडियोलॉजीज पुढे जाऊन आम्ही दोघं पुढे हे करणार इम्प्लिमेंट. व्हेरी गुड. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, आता ह्या 2 जनरेशनना एकत्र का आणलेलं आहे मित्रांनो, की काय होतं की एखादं वास्तू एखादी जी आहे ती नुसती डेव्हलप करणं हे ते देखील अतिशय कठीण आहे. पण ते पुढे घेऊन जाणं, आईवडिलांचं ड्रीम म्हणा किंवा त्यांचं विजन, हे पुढची जनरेशन करणार आहे. आणि त्याच्याकरता आर्यनला आय मेड हिम स्पीक अबाउट दिस. आणि जसं आता स्मिता मॅम म्हणाल्या की मुंबईचे किंवा गोव्याचे किंवा कुठे इवन सावंतवाडीचे लोक इथे येऊन त्यांचे वेडिंग्ज आहेत किंवा असे काही कार्यक्रम असतात ते करतात आणि एन्जॉय करतात. तर माझी वैयक्तिक अशी रिक्वेस्ट आहे लोकांना, आपल्या व्ह्युअर्सना, इवन भारताबाहेरच्या व्ह्युअर्सना, कारण आपण आपला दहिसर कनेक्ट सगळ्या ठिकाणी जातो. तर तुम्ही जर का कोकणाशी जोडलेले आहात तर तुमचे काही इव्हेंट्स तुम्ही आधी ह्या म्हणतात लोकेशनवरती जरूर हे करा. आराध्य, यू विल लव इट. तुम्ही कधीही मला विसरणार नाही, बिकॉज दिस इज सम प्लेस विच यू विल गिव्ह यू पॉझिटिव्ह वाईब्स. तर आता आपण एक काम करूया, हा आता व्हेन्यू आपण केला आहे, आता आपण थिएटरमध्ये जाऊया. बिकॉज आय थिंक एक बँक्वे आहे, बँक्वेटमध्ये, नंतर तिकडनं थिएटरमध्ये जाऊया. कारण ह्या एरियामध्ये मला असं वाटत नाही की थिएटर कुठच्याच अशा हॉटेलशी जोडलं गेलेलं आहे. सो विल सी दॅट मित्रांनो, आता आपण बँक्वेट हॉलमध्ये आलेलो आहोत आणि हा एवढा मोठा अप्रतिम हॉल आहे कोकणामध्ये. हे मी स्वतः पहिल्यांदा पाहिलं, बिकॉज आय स्टे हिअर बट आय हॅड नॉट बीन टू दिस बँक्वेट हॉल एट ऑल. तर आपण उदय सरांना विचारूया की इथे काय काय कार्यक्रम होतात आणि कसे, म्हणजे शेड्यूल कम्प्लिटली फुल असतं का काय सर?
हां, ॲक्च्युली आता पहिलं बँकवेटबद्दल मी सांगतो की ऑलमोस्ट 6,000 स्क्वेअर फीटचा इथचा इनर एरिया आहे आणि आउटसाईड जो पॅसेज एरिया आहे तो 4,000चा आहे. टोटल 10,000 स्क्वेअर फीटचा हा आहे आणि इनसाईड आपल्याला सेंट्रलाइज AC सिस्टीम आहे, बरं. जिथे ऑक्युपन्सी आपल्याला ऑलमोस्ट 800 to 900 चेअर्स सिटिंग आहे. तर ॲक्च्युली हॉलमध्ये आपल्याला खूप प्रकारचे इव्हेंट होतात. वेडिंग हा मेन त्यातला आहे, बरं. बट कॉर्पोरेटचे इव्हेंट खूप होतात. म्हणजे वेगवेगळे कंपनीचे इव्हेंट येतात, त्यांचे Annual day. सेमिनार्स असतात, ओके. इव्हन एंगेजमेंट्स असतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे जे इव्हेंट आहेत कंपनीचे, वेगळ्या म्हणजे पॉलिकॅपपासून सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या आपल्याशी टाटापासून सगळे कनेक्ट झालेले आहेत अरे वा. आणि त्यांचे माझ्याकडे इव्हेंट रेग्युलरली होत असतात. म्हणजे सिमेंटचे कंपनी आहेत, पाईपचे कंपनी आहेत किंवा जे आहेत ते रेग्युलर इव्हेंट आपल्याला होतात. त्यांना आम्ही इन्क्लुडिंग फूड, बाकीचे इव्हेंट, एंटरटेनमेंटचे प्रोग्राम सगळे आम्ही अरेंज करून देतो. म्युझिशियन्स आणतो इथे, सगळ्या प्रकारचे एंटरटेनमेंट ते खुश होतात. आणि त्यांचे हे पॅकेज सारखं आहे का? पॅकेज या म्हणजे ॲक्च्युली आम्ही पॅकेजेस प्रोव्हाइड करतो टोटल या कंपनीजना. बरं, बरं. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट फ्रॉम ब्रेकफास्ट टू डिनर, ओके. इन्क्लुडिंग एंटरटेनमेंट प्रोग्राम. इफ दे वॉन्ट लिकर सर्व्हिस दे ऑल्सो वी प्रोव्हाइड हिम. बरं. मॅम, तुम्ही एक गोष्ट सांगितलेली डोहाळ जेवण, ते जरा मला इंटरेस्टिंग वाटलं, त्याच्याबद्दल बोला. हां, इथे डोहाळे जेवण सुद्धा, कारण तो एक वेगळा Family function असतं. फॅमिली फंक्शन असतं, हं. तर ते पण इथे आम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज करतो. व्हेरी गुड. म्हणजे हा पण एक माझ्या दृष्टीने पहिल्यांदा असा नवीन कॉन्सेप्ट आहे की डोहाळ जेवण जे आहे किंवा डोहाळे जेवण हे एवढ्या छान मोठ्या बँक्वेट हॉलमध्ये होऊ शकतं. आणि मला वाटतं अशी स्पेस कोकणामध्ये, मित्रांनो, मुंबईहून तुम्ही आलात तर तुम्हाला यू विल गेट एव्हरीथिंग ओव्हर हिअर. तुम्हाला एंटरटेनमेंट करता सिनेमा आहे, समजा मध्ये कंटाळा आला तर यू कॅन वॉच अ फिल्म. अजून तुम्हाला काही सांग. आणि मला काय सांगायचं, हा जरी हॉल 900 ते 1000 जणांचा असला तरी मध्ये आम्ही पार्टिशन केलेलं आहे. तुम्हाला 400 जणांसाठी हाफ वेडिंग हॉल पाहिजे असेल तर त्याची सुद्धा आम्ही म्हणजे हाफ चार्जेस होतात मग. आणि मग हाफ चार्जेसने तो वेडिंग हॉल आम्ही इव्हेंटसाठी प्रोव्हाइड करतो. करतो. हां, म्हणजे एवढं फ्लेक्सिबल आहे मॅनेजमेंट की एवढा मोठा हॉल एका वेळेस तुम्हाला नको असेल तर इफ यू हॅव अ स्मॉलर फॅमिली आणि तुम्हाला हाफ पार्टिशनमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर डेफिनेटली पारळे सर आणि मॅम जे आहेत ते तुम्हाला एक बेस्ट प्राईस देतील. आय थिंक दिस इज समथिंग विच इज ॲब्सल्युटली बियॉन्ड कॉम्प्रिहेन्शन इन कोकण. आणि मी टुरिझम डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अतिशय पॉझिटिव्ह आहे की असं जर ह्यांचं विजन असेल तर पुढे पण त्यांचे काही काही छान मोठे प्लॅन आहेत ते त्यांनी मला सांगितलेले आहेत, विच आय विल डेफिनेटली मेक अ नोट ऑन इन माय फ्युचर. थँक्यू. आता आपण पुढे काय करूया सर? आता आपण थिएटर, हां, बर्थडे, हो, 10-15 गेस्ट आले असतील तर आपण तिथे एन्जॉयमेंट म्हणजे 15 फ्रेंड सर्कलमधून आपण जर आलो तर आपण तिथे कसं सेलिब्रेशन करू शकतो त्याच्यासाठी आम्ही एक पर्सनलाइज ठेवलेला आहे. ओके, व्हेरी गुड. हे मॅम बोलले त्याबद्दल आभारी आहोत आणि विल गो टू द सिनेमा थिएटर नाव. ओके, थँक्यू. मित्रांनो, हा एक छोटासा कॉन्सेप्ट आहे. इट्स अ स्मॉल हॉल, पण आता सर आपल्याला सांगतील, उदय सर, की हे कशा करता आहे. ॲक्च्युली ह्याला आपण मिनी हॉल म्हणतो, मिनी बर्थडे पार्टी हॉल. ह्याचे हाही मल्टीपर्पज आहे, कारण माझ्याकडे वेडिंगसाठी जे चीफ गेस्ट येतात म्हणजे मिनिस्टर्स असतात किंवा सिने स्टार येतात, VVIP येतात, तर त्यांना एक स्पेशल म्हणजे प्रायव्हसी पाहिजे असते की कारण तर क्राऊड डिस्टर्ब करतात. त्यासाठी आम्ही हे स्पेस तयार केले. तर ह्या स्पेसमध्ये आपण बड्डे पार्टीज अरेंज करतो. इवन हे डिनर, लंच किंवा जे VVIP लोक जे आहेत येतात गेस्ट, त्यांचंही आपण इथे अरेंज करतो. इथे मोस्टली आपला बड्डे पार्टीसाठीच हा केलेला आहे, म्हणजे एक्सक्लुझिव्ह. एक 20 ते 25 जणांचं इथे क्राऊड गेस्ट आहे ते ऑक्युपाय होतात त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. सो दिस इज अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट. आणि हा कोकणामध्ये ह्याच्याबद्दल मला अभिमान आहे, कारण काय होतं की आपण फार पूर्वी असं समजायचं की इकडे काहीच नाही आहे. मला असं वाटतं की दिस विल गिव्ह ट्रिमेंडस बूस्ट
फॉर रिटेनरशिप ऑफ यंग जनरेशन. इथे त्यांना एम्प्लॉयमेंट मिळेल अशा ह्यानं. दे डोंट हॅव टू गो टू बिगर सिटीज. आणि इनफॅक्ट मोठमोठ्या सिटीजमधनं इथे एक फील येण्याकरता किंवा कोकण काय आहे तर लोक इथे येऊ शकतील. एक टुरिझमला बूस्ट मिळेल. आणि ह्याच्यानंतर आता पुढे आपण थिएटरमध्ये जातो आहे. सो दॅट विल अंडरस्टँड की एक्झॅक्टली हाऊ द थिएटर सीन इज. लेट्स सी. थँक्यू. मित्रांनो, आपण आता हॉटेल आराध्याच्या थिएटरमध्ये आलेलो आहोत आणि इतकं अप्रतिम थिएटर. इट्स अ मिनी थिएटर विच इज लाईक मुंबईमध्ये असतं ना त्यासारखंच आहे. एवढं सुंदर फील आलेलं आहे. आपण मॅमना विचारूया की एक्झॅक्टली कसं आपण हे करता, रिस्पॉन्स कसा आहे ऑडियन्सचा वगैरे. रिस्पॉन्स इथे छान आहे आणि ॲक्च्युली एंटरटेनमेंटसाठी हे आमची वेगळी कन्सेप्ट आहे. लॉजिंगला राहायला येणारे कदाचित जे गेस्ट असतात ते बाहेर कामासाठी पण आलेले असतात. मग त्यांच्या मिसेसना जर घेऊन आले असतील, कोण मुलांना घेऊन आले असतील तर हां, एक विरंगुळा म्हणून त्यांना पण एंटरटेन होतं इथे. अशी आमची ही 2 मिनी थिएटर्स आहेत हॉटेललाच. 85-87 सीट्सची. आणि इथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. व्हेरी गुड. म्हणजे मित्रांनो, ही मिनी थिएटर जी आहेत इट्स सच अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट की तुम्ही जर इवन इकडे टुरिझम करता आलात, 2-3 दिवस राहायला आलात आणि तुमच्या फॅमिलीबरोबर आलात, अख्खा ग्रुप तुम्ही येऊन एखादा चित्रपट जो इथे लागलेला असेल तो पाहू शकता. म्हणजे यू विल नॉट मिस मुंबई. कळलं की नाही. दो आपल्याला मुंबईच्याबद्दल थोडंसं म्हणजे वन्स वी कम टू कोकण आपल्याला असं वाटतं की आपण वेगळ्या लाईफमध्ये यावं. पण तुम्हाला जर थिएटर पाहिजे असेल, तुम्हाला काही फिल्म्स पाहिजे असतील तर आय थिंक दिस इज द बेस्ट प्लेस दॅट यू शुड बी इन हॉटेल आराध्य. कारण मी ह्या एरियामध्ये तरी कोकणामध्ये सध्या जिकडे मी आता आहे सावंतवाडीच्या आसपास तिकडे थिएटर पाहिलेलं नाही आहे. तर हा कॉन्सेप्ट अप्रतिमच आहे सर. ॲक्च्युली कसं आहे की मला सिनेमा इथे का झाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप आवडेल. ज्यावेळी आम्ही ह्या लोकेशनला काम करत असताना असं लक्षात आलं की आपल्या ह्या एरियामध्ये सिनेमा थिएटर्स नाही आहे की जेणेकरून मग मला इथे पणजीला जावं लागेल किंवा अदरवाईज कणकवली, म्हणजे ह्या लोकेशनपासून ऑलमोस्ट 50 to 60 किलोमीटर लांब जावं लागलं. पण इथे गरज होती
सो त्यामुळं हे सिनेमा स्क्रीन तयार झालं. आणि मिनी करण्याचा उद्देश काय की इथली जी लोकॅलिटी आहे किंवा इथलं पॉप्युलेशन आहे त्याला सूट होणारं सिनेमा थिएटर पाहिजे. सो आम्ही ह्या लोकेशनला केलं की हा ॲप्रोचेबल आहे. फ्रॉम कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, माणगाव, जे बांदा हे जे नियरेस्ट सिटीज आहेत, इवन गोवा बाउंड्रीचं पेडणे, इथूनही ह्या सिनेमा थिएटरला सिनेमा पाहायला येतात. आणि इथे आम्ही नॉर्मली कसं मराठी पिक्चर जास्त चालतात कारण इथलं जे क्राऊड आहे गावातला आणि त्यांना ते खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. त्यामुळे हे थोडंसं हा कन्सेप्ट आमचा ऑन वे सक्सेसफुल झालेला आहे. बरं, माझं तर एक सजेशन असं आहे सर की आपण एखादा फिल्म फेस्टिवल इथे करूया. कळलं की नाही? वेगवेगळ्या फिल्म्स वेगवेगळ्या देशाच्या म्हणा किंवा आता फेस्टिवल्स होतात ऑल ओव्हर द वर्ल्ड, तसे मुंबईमध्ये पण होतात. तर ते आपण जे फेस्टिवल्स करतात ना त्यांना रिक्वेस्ट करूया की तुम्ही एक 3-4 दिवसाचा फिल्म फेस्टिवल करा. तुम्हाला 2-2 थिएटर्स अवेलेबल आहेत आणि जे कोण येणारे गेस्ट असतील त्यांना राहायला पण आहे. त्यामुळे इट्स अ कम्प्लीट पॅकेज वेअर दे कॅन एन्जॉय कोकण ऑल्सो. त्यांना टुरिझम करता येईल. ते आपल्या हॉटेलमधनं पण आपण ॲडवाईस करू शकता ते कुठे कुठे स्थानं पाहू शकतात काय, नाही का? तर माझं तर असं म्हणणं आहे मित्रांनो की इट कुड बी अ ग्रँड थिंग वेअर इवन मला असं वाटतं की भारताबाहेर जे आपल्या मराठी मंडळ वगैरे आहेत तर त्यांना जर कोकणाचा आस्वाद घ्यायचा असेल, कारण वर्षातून एकदा तुम्ही येत असाल कोकणामध्ये, तर तुम्ही असं काहीतरी करा की जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये हे फिल्म फेस्टिवल अरेंज करा आणि यू विल डेफिनेटली गेट अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. यप, थँक्यू. अप्रतिम असं उदाहरण आपल्याकडे आता मिसेस प्रियंका पाटकर माझ्या समोरच आहेत आणि लोकल एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो ना ह्या एरियामध्ये जनरेट होणं हे इतकं गरजेचं आहे आणि त्या अतिशय चांगलं उदाहरण आहेत. प्रियंकाजी, तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कसा फायदा होतो की तुम्ही बाजूलाच राहता आणि तुम्ही इथे एम्प्लॉईड आहात? नमस्कार, मी प्रियंका पाटकर. माझं घर इथे जवळच आहे, आराध्य हॉटेलच्या समोरच आहे. मला इथे जवळ येणं जाणं पण चांगलं शक्य आहे आणि घरी मी शेती पण करते, जॉब पण करते इथे. असं ते फायदा आहे. हां, 3 वर्ष झाली मला जॉब करून इथे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही बघा 3 वर्ष प्रियंकाजी इकडे आहेत, त्यांची शेती पण आहे, त्या दोन्ही मॅनेज करतात, शेती, घर 3 आणि इवन त्यांचं नोकरीही मॅनेज करतात. तर मला असं वाटतं की आराध्य हॉटेलचं हा जो कॉन्सेप्ट आहे इट विल डेफिनेटली प्रोव्हाइड अ लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट टू लोकल पीपल आणि लेट अस विश देम लक. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता आपण रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत सर आहेतच ऑलरेडी, उदय सर. तर सर, तुम्ही रेस्टॉरंटबद्दल काय सांगू शकता? आपले जे गेस्ट येतील तर त्यांच्याकरता काय काय फॅसिलिटीज आहेत? ॲक्च्युली हॉटेल आराध्यामध्ये आपलं हे रेस्टॉरंट आहे, मल्टी किचन रेस्टॉरंट विथ बार फॅसिलिटी आहे. तर इथे आपण ऑल टाईप्स ऑफ फूड, जे मल्टी किचन रेस्टॉरंटमध्ये जे लागणारं फूड आहे त्यात फिश असेल किंवा मालवणी असेल किंवा पंजाबी डिशेस, तंदूरमध्ये जे ऑल साऊथ इंडियन डिशेस, हे सगळं फूड आपण इथे सर्व करतो. रेस्टॉरंट आपलं फ्रॉम 7 AM to 11 PM पर्यंत आपलं कंटिन्यू चालू असतं. त्या पिरियडमध्ये आपण ऑल टाईप्स ऑफ फूड वी आर सर्विंग ह्या. तो सगळं आपण इथे सर्व करतो सगळ्यांना. आणि जे गेस्ट असतात त्यांची ग्रुप पार्टीज असतात किंवा बड्डे पार्टीज असतात, ते सगळ्यांना ऑल टाईप्स ऑफ फूड ॲज पर देअर रिक्वायरमेंट आम्ही सगळं फूड त्यांना सर्व करतो इथे. आणि इथे जो स्टाफ आपला सर्व करणारा स्टाफ आहे किंवा टोटल स्टाफ आहे हाही लोकलच आहे आपला. सगळे लोकल जवळपासच्या 10-15 किलोमीटर पेरीमधला आपला स्टाफ आहे. आम्ही इथे आंबोळ्या खाल्लेल्या आहेत, आम्ही इथे शिरा खाल्लेला आहे आणि इतकं अप्रतिम आहे, जेवलेलं होतं मी इकडे. सो आय रेकमेंड दिस ब्युटिफुल प्लेस. तुम्ही जरूर या. मॅम, तुम्हाला काय सांगायचं? हां, आणि आता 22 ऑक्टोबरपासून आम्ही इथे स्पेशल थाळी सिस्टीम पण सुरू केलेली आहे. म्हणजे चिकन थाळी, पंजाबी थाळी, मटन थाळी, फिश थाळी, म्हणजे ज्याप्रमाणे फिश अवेलेबल असतील त्याप्रमाणे फिश थाळी असते आणि व्हेज थाळी असं पण आम्ही सुरू केलं. मल्टी क्युझिन ज्याला पण म्हणतो. सो एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्या कोकणामध्ये अवेलेबल आहेत तर आपल्याला भारताबाहेर जायची गरजच काय? यू शुड कम डाऊन टू कोकण. म्हणजे फक्त टुरिझम हे बीचेस करता किंवा असं नाही आहे सर. टुरिझमचे काही असे स्पॉट्स तुम्ही सांगू शकता जेणेकरून इकडे आल्यानंतर लोक पाहू? ॲक्च्युली सिंधुदुर्ग जिल्हा एवढा टुरिझमसाठी एवढा अगदी छान आहे की इथे एवढे लोकेशन्स आहेत. म्हणजे आता ह्या फॉर एक्झाम्पल आराध्यपासून जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला स्पिरिच्युअल फिरायचं असेल तर तुम्हाला रेड्डी गणपती आहे, वेतोबा मंदिर आहे, माणगावचं दत्त मंदिर आहे, इवन श्रीकृष्ण मंदिर आहे, जवळपास आणखी मोठी मोठी मंदिर आहेत. ऑल्सो इथून आपल्याला सावंतवाडी जे हिस्टॉरिकल प्लेस आहे ती तुम्हाला बघायला मिळणार.
आणखी एक नवीन स्पॉट डेव्हलप झाला आहे, तो ॲक्वेरियम झाले. केसरी म्हणून आंबोलीच्या खाली ॲक्वेरियम आहे. प्लस तुमचा एक ग्लास ब्रिज झाला आहे, तो नापणे वैभवडीच्या जवळपास आहे. इथून ऑलमोस्ट तयार आहे का ऑलरेडी? या ॲक्च्युली तयार आहे. 1 आवरवरती तो आहे. बाकीचे बीचेस तर ऑलमोस्ट 15 किलोमीटर जवळपास आहेत. भोगवे म्हणा, मालवण किल्ला, हे सगळे जे लोकेशन्स आहेत. आणि टुरिझमसाठी 2 ते 3 दिवस तुम्ही इथे येऊन हे जेवढे स्पॉट फिरू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. अगदी छान, अगदी लोकली 1 आवरमध्ये आपण हे सगळे लोकेशन्स आहेत. आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ॲक्च्युली खूप छानच आहे. खूप झाडं आहेत, चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन मिळतो आपल्याला. हो मित्रांनो, माझं तर असं म्हणणं आहे की आपल्याला सर, उदय सर इनफॅक्ट गाईड करू शकतील की तुमची टूर पॅकेज कशी असू शकेल, नाही का? जर आपल्याला 1-2 दिवस 2 नाईट 3 डेज किंवा 3 नाईट 4 डेज असं जर तुमची टूर असेल तर ती आम्ही इथून मॅनेज करतो. तुम्हाला फ्रॉम पिकअप टू ड्रॉप विथ ऑल फॅसिलिटीज. इवन ट्रेननी असेल. या तुम्ही ट्रेनने या, तुम्हाला पिकअपला येणार, तुम्हाला ड्रॉप करायला येणार. फ्लाईट जरी आलात आणि मोपा एअरपोर्ट हे ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे. हाफ ॲन आवरमध्ये आपण तिथे पोचू शकतो. ट्रेन हे आपल्याला जवळपास एक अर्ध्या तासाच्या आतच आहे. तर आम्ही आता सुरू केलेले ते ऑलमोस्ट एक ट्रिप केले. पुढच्या महिन्यात 2-3 ट्रिप माझ्याकडे येत आहेत. पिकअप ड्रॉप फॅसिलिटी आहे विथ AC व्हेकल्स, विथ साऊंड सिस्टीम आणि चांगल्या व्हेकल्स माझ्याकडे अवेलेबल आहे. वायफाय पण आहे आपल्याकडे. या आपल्या इथे 24 आवर वायफाय आहे. बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी आहेत. सो मित्रांनो, इट्स अ कम्प्लीट पॅकेज आणि म्हणून आय वॉन्टेड टू इंटरव्ह्यू मिस्टर अँड मिसेस पारळे. कारण काय होतं की जेव्हा स्वतः आपण अनुभव घेतो तेव्हाच आपण सगळ्यांना रेकमेंड करू शकतो की कम यु नो. कारण काय होतं की आपण फ्युचर जनरेशनकरता देखील एक चांगला होप आहे. ॲज आर्यन ऑल्सो हॅज स्पोकन टू अस अँड वी आर वायडनिंग अप द एंटायर म्हणजे आपण म्हणतो इंटरव्ह्यूचं हे. मला एकच त्यांना विचारायचं आहे, विच इज अ लोकल स्टाफ. हां, यू कॅन स्पीक. तुझा अनुभव कसा आहे? तू इथे कुठे जवळ राहतेस आणि किती वर्ष कामाला आहेस? मी इथे आकेरीला राहते. 1 वर्ष झालं आहे मला. पण खूप छान वाटते. माणसं पण खूप चांगली आहेत. मॅडम आणि सर खूप मस्त आहेत. सो दिस इज हाव इट इज. मगाशी आपण वरती थिएटरच्या इकडे ज्या स्टाफ आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झालं. आता खाली रेस्टॉरंटमध्ये जे स्टाफ आहेत त्या बोलत आहेत. तर मला असं वाटतं की वी शुड बी प्राऊड की पारळे सर आणि मॅम जे आहेत त्या आपल्या टुरिझम करता एवढं डेव्हलपमेंट करत आहेत. आणि आय विश बोथ ऑफ यू अ ग्रेट सक्सेस इन फ्युचर पुढच्या तुमच्या प्लॅन्स करता. येस, थँक्यू सर. आपण आलात अगदी छान वाटलं. तुमच्यासारखे छान गोड माणसं माझ्यासोबत कनेक्ट राहतात आणि राहिली पाहिजेत. थँक्यू. थँक्यू. My friend, come. So he's a future next gen for this complete package or future. So I wish you all the best, my friend. Aryan, thank you.